नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवली आहे दही भेंडी. सतत त्याच पद्धतीने भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला बनवूया दही भेंडी. त्याआधी तुम्ही जर उज्ज्वलाच किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा. सुरुवातीला इथे मी 250 ग्रॅम इतकी भेंडी चांगली स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे. त्यानंतर देठाची बाजू कट करून काढून टाकली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरून घेतली. तर इथे मी 2 कांदे जे आहेत ते बारीक असे चिरून घेतलेले आहे. तर आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता जी भेंडी आपण चिरून घेतली होती ती यामध्ये परतून घेऊयात. भेंडी परतताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे, म्हणजे भेंडी व्यवस्थित परतली जाईल. साधारणतः 2-3 मिनटं परतून झाली की चिमूटभर हळद आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे. तर आता मिक्स करून भेंडी आणखी 2-3 मिनटं तरी परतून घेणार आहोत. भेंडी फ्राय होईपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम इतकं घट्टसर असं दही घेतलेलं आहे. यामध्ये आता काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर सुरुवातीला अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाहिजे तर तिखटाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर सोबतच 1 चमचा धने पावडर घालायची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर. भेंडीच्या भाजीला मस्त असा रंग येण्यासाठी 1 चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि शेवटी अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालायचे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकता दह्याची पेस्ट तयार आहे. एका बाजूला भेंडीसुद्धा छान अशी फ्राय झालेली आहे. तर सगळी भेंडी जी आहे ती एका ताटामध्ये आता काढून घेऊयात. याच तेलामध्ये आपण फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये साधारणतः 1 टेबलस्पून इतकं तेल ठेवलेलं आहे. तर आता यामध्ये 1 चमचा इतकं जिरं घालायचे. जिरं चांगलं फुललं गेलं की यामध्ये 2 चमचे इतकं आलं लसूण बारीक असं चिरून घातलेलं आहे. सोबतच 3 हिरवी मिरची बारीक चिरून घालूयात. साधारणतः 1 मिनिटभर परतून घेतलं की लगेच बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे. तर कांदा जो आहे तो थोडासा लालसर रंगावर परतून घेणार आहोत. खूप जास्त कांदा करपू द्यायचा नाही आहे. तर बघू शकता मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं कांदा परतून घेतलेला आहे. तर आता यामध्ये जी आपण दह्याची पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालूयात. तर गॅसची फ्लेम ही लो ठेवून सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर 1 वाटीभर पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर फक्त 1 उकळी येऊ दिलेली आहे. तर बघू शकता या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये जी भेंडी आपण फ्राय करून बाजूला ठेवली होती ती सगळी यामध्ये घालूयात. जेवढी गरज आहे तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स झालेलं आहे. तर यावर झाकण ठेवून फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिजवून घेऊयात भेंडी. कारण आपण अगोदरच भेंडी जी आहे ती फ्राय करून घेतली होती, त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत. 5-1 मिनिटांनी झाकण काढून एकदा मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे आणि खायलासुद्धा तेवढीच मस्त लागते. चपातीसोबत किंवा त्रिकोणी पराठ्यासोबत एकदम भारी लागते ही दही भेंडी. तर एकदा अशी भेंडी बनवून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.